महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियन नाशिक सटाणा नामपूर करंजाड बाजार समितीमधील माथाडी मापारी कामगार यांना प्रचलित पद्धतीने काम सुरू करण्याबाबत नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयासमोर 31 जुलै 2024 पासून बेमुदत आमरण साखळी उपोषण सुरू करण्यात आले। याबाबत सर्व माथाडी मापारी कामगार कृषी उत्पन्न बाजार समिती सटाणा नामपूर व उपबाजार करंजाड यांच्या वतीनं नाशिक जिल्हाधिकारी यांना निवेदनही देण्यात आले। गेल्या 4 महिन्यांपासून हाताला काम मिळत नाही म्हणून माथाडी कामगार हा मेटाकुटीला आलाय। नाशिक जिल्ह्यात 4 महिन्यापासून लेव्ही प्रश्नावरून बाजार समितीत काम करणाऱ्या हमाल व मापारी यांची हमाली भराई व वाराईच्या रकमा कपात न करण्याचा बेकायदेशीर निर्णय व्यापारी असोसिएशनने घेतल्याने कामगारांवर धरणे आंदोलन करण्याची वेळ आली आहे। लेव्हीची बाब ही न्यायप्रविष्ट असून त्यावर कुठलाही निर्णय पूर्ण झालेला नाही। तसेच महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती कायद्यानुसार माथाडी हमाल व इतर श्रमजीवी कायद्यानुसार सरकारी तसेच खासगी बाजार समितीत काम करण्याचा अधिकार माथाडी कामगारांचा आहे। वाढत्या खासगी बाजार समितीमुळे देखील बाजार समितीबरोबरच कामगारांच्या उत्पन्नावर देखील परिणाम होतोय। याच अनुषंगाने खासगी बाजार समितीत प्रचलित बाजार समितीत काम करणाऱ्या कामगारांचा अधिकार असतानाही खासगी बाजार समितीत देखील संचालक काम करू देत नसल्याचा आरोपही कामगारांनी केलाय। शेतकऱ्यांच्या हिशोब पट्टीतून हमाली मापाईच्या रकमा कपात करून कामगारांच्या वेतनासाठी खरेदीदाराने कामगार मंडळात जमा कराव्यात अशी कायद्याने तरतूद आहे। तसेच या संदर्भात पणन संचालक सहाय्यक निबंधक जिल्हाधिकारी कामगार आयुक्त यांना वेळोवेळी आदेश दिले असल्याची माहितीही देण्यात आली आहे। अनेक वेळा बैठका घेऊन देखील पर्यायी सुद्धा व्यापाऱ्यांना देण्यात आलेत, परंतु निकाल काहीही असला तरी मजुरीवरील लेव्ही आम्ही भरणारच नाही व शासन लेव्ही वसूल करेल, यासाठी मजुरी कपात करणार नाही असा असंविधानिक निर्णय व्यापाऱ्यांनी घेतलाय। व्यापारी वर्गाच्या आडमुठे धोरणामुळे नाशिक जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कामगार रोजगारापासून वंचित झाले। तसेच कुठल्याही आदेशांना न जुमानता व्यापारी आजही निर्णयावर ठाम असल्याने बाजार समितीतील व्यवहार चालू आहेत, परंतु हक्काचं काम न मिळाल्याने माथाडी कामगार मात्र उपाशी आहे। यावर तात्काळ तोडगा न काढल्यास व ठोस कार्यवाही न झाल्यास हे आंदोलन अधिक तीव्र होणार असल्याचा इशाराही यावेळी देण्यात आलाय। या आंदोलनादरम्यान नारायण पोटे, विश्वास सोनवणे, हिम्मत पगार, नितीन पगार, बाजीराव सोनवणे, बळीराम देवरे, सटाणा व नामपूर करंजाड बाजार समितीचे माथाडी कामगार उपस्थित होते। यावेळी उपस्थित कामगारांनी जोरदार घोषणाबाजी केली। नाशिक जिल्ह्यामध्ये 16 बाजार समिती असून आज जवळजवळ 14 बाजार समित्या मध्ये कामगारांना कामाची मजुरी मिळते, परंतु जिल्ह्यातल्या नामपूर, सटाणा, दिंडोरी आणि कळवण या बाजार समितीमध्ये कामगारांना काम आणि त्याची कामाची मजुरी मिळत नाही। आज आपणासमोर सटाणा आणि नामपूर बाजार समितीमधले कामगारांना काम आणि प्रचलित पद्धतीने मजुरी माथाडी मंडळात जमा करावी यासाठी यांनी उपोषण केलेलं आहे। गेले 4 महिन्यापासून या कामगारांनी शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करून आपल्या कामगारांना प्रचलित पद्धतीने काम मिळावं म्हणून विनंती केली। शासनाच्या माध्यमातून जिल्हाधिकारी असतील, कामगार उपायुक्त असतील, जिल्हा उपनिबंधक असतील यांनी सुद्धा वेळोवेळी त्यांना व्यापाऱ्यांना सूचना केल्या। त्यानंतर आम्ही संघटना हायकोर्टात गेली। हायकोर्टाने 4 वेळा निर्देश दिले। कालच्या निर्देशामध्ये स्वतः आपल्या संघटनेचे जे वकील आहेत त्यांनी सुद्धा सांगितलं की सटाणा, नामपूर, दिंडोरी, कळवण या बाजार समितीमध्ये आजही कामगारांना काम मिळत नाही। ते काम लवकरात लवकर चालू करावं, अन्यथा कामगार वेगळ्या पद्धतीनं हा जो अन्याय आहे तो सहन होणार नाही। याबाबत कालचं जे कोर्टाचं मत असं आहे की जिल्ह्यातल्या सर्व बाजार समितीमध्ये प्रचलित पद्धतीने काम
व्हावं आणि यासाठी कालच्या हायकोर्टामध्ये झालेल्या जजमेंटमध्ये या आलेला आदेश अजून आलेला नाही, परंतु जी चर्चा झालेली आहे, जे सुनावणी झालेली आहे, त्या सुनावणीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात आलेला आहे. जिल्हाधिकारी जर या बाजार समितीला कामकाज प्रचलित पद्धतीने काम नाही मिळालं तर जिल्हाधिकाऱ्याला जबाबदार धरण्यात येतील. त्यामुळं माझी विनंती आहे की जिल्हाधिकारी साहेबांनी या आंदोलनाची दखल घेऊन तात्काळ या बाजार समित्यांना प्रचलित पद्धतीने काम मिळवून देण्याबाबत निर्णय घेऊन सदर बाजार समिती आणि व्यापारी असोसिएशनना सक्त सूचना कराव्यात. स्टार 24 फास्ट न्यूजसाठी दीपक अंभोरे, नाशिक.